पावसाचं पाणी आत येत असल्याच्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं। पहिलाच पाऊस असल्यानं आरोपी दरवाजात उभं राहून आनंद घेत होता, मात्र याचा त्रास होत असल्यानं इतर प्रवाशांनी विरोध केला। यावेळी मयंक लोहार आणि त्याच्यामध्ये वाद झाला। या रागातून आरोपीनं मयंक लोहारच्या छातीवर आणि पोटावर वार केले, ज्यात मयंकचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान हल्ल्यानंतर चाकू सबवेमध्ये फेकून दिल्याचंही आरोपीनं सांगितलंय। त्यांच्या पोलिसात तपासासाठी त्यांना वेपन रिकव्हर करणं बाकी आहे। अजून त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या गुन्ह्यामध्ये या दोघांमध्ये काही पूर्ववैमनस्य वगैरे आहे का, असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्या दिशेने पोलिसांना तपास करायचा आहे, असं पोलिसांनी कोर्टापुढे आपलं म्हणणं मांडलं आहे। त्यासाठी त्यांनी मॅक्झिमम 7 दिवसाची पीसी मागितली होती। पोलिसांचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। मुंबई लोकलमधील हत्या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोडमधील मेघदूत सोसायटीमध्ये भाडेतत्वावर राहत असल्याची माहिती समोर आली। यानंतर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं मेघदूत सोसायटीला भेट दिली। रोशन सुवर्णानं भाडेतत्वावर घेतलेलं घर तात्काळ रिकामं करून घेण्याबाबत लेखी निवेदन त्यांना सादर करण्यात आलं। समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी या दृष्टीनं सोसायटी प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेनं केली। त्या जो असेल रोशन सुवर्णा म्हणून ज्यांनी मर्डर केली त्याला इमिजिएट तो भाडं डिपॉझिट या ठिकाणी राहतो, इमिजिएट त्यांना या ठिकाणी फ्लॅट खाली करण्याचं सांगायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी पुरा वातावरण खराब होत आहे। या ठिकाणी महिला पुरुष सुरक्षित नाहीत। मीरा भाईंदरमध्ये वारंवार असे कांड होत आहेत, त्यामुळे क्रिमिनल मीरा रोडमध्येच आहे का, त्यामुळे पोलिसांनी पण याच्यावर ॲक्शन घ्यावी आमची प्रामाणिक इच्छा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे फ्लॅट ओनर आहेत त्यांनी ताबडतोब त्या व्यक्तीला नोटीस द्यावी आणि ताबडतोब या ठिकाणी फ्लॅट करून जावं। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची बदली होऊन ते आता जाता अंमली पदार्थ तस्कर आणि सातत्यानं अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांना जोरदार झटका देण्याची त्यांनी तयारी केली आहे। रवींद्र सिंगल यांनी नागपुरात सातत्यानं अंमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारांची एक यादी तयार करण्यास सुरुवात केली असून लवकरच ती महापालिकेला सोपवली जाईल। एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अंमली पदार्थाच्या व्यापारातून या गुन्हेगारांनी कमावलेल्या पैशातून निर्माण केलेली संपत्ती महापालिकेनं जमीनदोस्त करावी, अशी अपेक्षा रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे पोलीस आयुक्त नागपूर सोडून जाता अंमली पदार्थांच्या सराईत गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवत असल्याची चर्चा सध्या नागपूरमध्ये रंगलेली आहे। जर क्राईमची प्रोसीड्समधून जर कोणी जर आपली संपत्ती अर्जित केली असेल किंवा बनवली असेल तर त्याला डॅमेज म्हणजे डिमॉलिश करण्याच्या आणि त्याला ताब्यात घेण्याचा असा अधिकार आहे त्या याच्यात। आणि त्याच्यासाठी आपल्याला जे सिव्हिक अथॉरिटीज असतात जसे महानगरपालिका, त्याला आपण त्याची यादी विथ प्रूफ ते दिली पाहिजे। जर तो इलिगल याच्यात त्याचं बांधकाम झालं असेल किंवा त्याचे प्रोसीड्समध्ये झाला असेल तर तो डेमोलिश करण्याचा अधिकार आहे आणि ती आधी आम्ही आता आमचे तयार होत आहे। तर नागपूर पोलीस आयुक्तांची योजना नेमकी काय आहे? अंमली पदार्थांच्या व्यापारातून निर्माण झालेली संपत्ती पाडण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे। पोलिसांनी सातत्यानं संबंधित गुन्हेगारांची यादी महानगरपालिकेला दिल्यास महानगरपालिका कारवाई करू शकते। याच तरतुदीचा वापर करत नागपूर पोलीस आयुक्तांनी अंमली पदार्थ व्यापारातील गुन्हेगारांची यादी बनवली। लवकरच यादी नागपूर महानगरपालिकेला सोपवली जाईल। यादी प्राप्त झाल्यावर नागपुरात संबंधित गुन्हेगारांच्या मालमत्तांवर बुलडोझर फिरण्याची अपेक्षा आहे। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे। सीसीटीव्हीमधून चोरीची घटना समोर आली आहे। दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा साठा कमी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी 1 जून ते 11 जून या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि या तपासणीमध्ये एक महिला वारंवार दुकानात येताना दिसून आली आणि फुटेजमध्ये ही महिला दुकानदार आणि त्यांच्या वडिलांची नजर चुकवून वेगवेगळ्या वेळी सोन्याचे दागिने चोरताना दिसले। चोरीस गेलेल्या दागिन्यांचं वजन 25 ग्रॅम असून त्याची किंमत जवळपास 2 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। दुकानदाराच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेकॉर्ड
थोडंसं आहे की सोनाराच्या दुकानात जायचं, त्या ठिकाणी काही खरेदी केल्याचं भासून त्या ठिकाणी सोनं लुटायचं, तसेच काही महिलांना फसवणूक करायची, पॉलिश करून वगैरे देतो अशा पद्धतीने महिलांची दिशाभूल करून तिच्याकडून सोनं घ्यायचं अशा पद्धतीची या महिलेची मोडस होती. तिथं सोनाराच्या दुकानामध्ये तिनं असे प्रकार करताना निदर्शनास आले होते आणि ते जे फुटेज आम्हाला प्राप्त झाले त्या अनुषंगाने सदर महिलेस आम्ही अटक करण्यात आलेली असून तिला 3 दिवस PCR घेण्यात आलेला आहे आणि मान्य न्यायालयाच्या तिला न्यायालयीन कोठडी तिला पाठवण्यात आलेली आहे. मुंबईच्या अंधेरीतील मरोळे मायडीसी परिसरात भीषण अपघात झालाय. एका महिला चालकाचा ताबा सुटल्यानं कार थेट व्यायामशाळेमध्ये शिरली. या अपघातामध्ये व्यायामशाळेचं मोठं नुकसान झालंय तर महिला चालक जखमी झाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघात प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शन घोटाळ्यातील देवस्थानचे विश्वस्त आणि मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलग यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे लाटून गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयानं काही अटी शर्तींसह जामीन मंजूर केला. तपासादरम्यान कडलग यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं समोर आल्यानंतर त्यांना मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू राहणार आहे. भाविकांकडून दर्शनासाठी अनधिकृतपणे पैसे घेऊन VIP दर्शनाची सुविधा देत फसवणूक केल्याचा आरोप कडलग यांच्यावर आहे. जून महिना संपत आला तरी धुळे जिल्ह्यात अद्याप अपेक्षित सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. प्रशासनानं दिलेल्या 24 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत केवळ 23.5% पाऊस नोंदवला गेला. यामुळे जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी आता मोठ्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची असमानता पाहायला मिळतेय. शिंदखेडा तालुक्यामध्ये सर्वाधिक 36.3% पाऊस झाला असून साक्री तालुका अवघा 14.7% पावसासह सगळ्यात मागे. नाशिक विभागात सरासरी 25.6% पाऊस झाला असताना धुळे जिल्हा 23.5%वर थांबलाय. त्यामुळे आगामी काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मृग नक्षत्र संपलं तरी नांदेडमध्ये म्हणावा तसा पाऊस झाला नाही. अखेर रात्री वरुण राजानं जोरदार हजेरी लावली. अनेक दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा या पावसाकडे लागल्या होत्या. अखेर पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. वर्ध्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावली. जोरदार पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीकामाला वेग आलाय. तसंच काही ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळालं. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात अखेर आज पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. जोरदार पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना धान पिकाच्या नर्सरीला मोठा फायदा होणार आहे. पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 361Hचं काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे पानगाव शहरातील रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. अपूर्ण रस्त्यामुळे पावसाचं पाणी थेट लोकांच्या घरात शिरलंय. शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेलं बियाणं आणि धान्य भिजून नुकसान झालं असून घरातील जीवनावश्यक वस्तू तसंच रेशन सुद्धा पाण्यामुळे खराब झालंय. राष्ट्रीय महामार्गाचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करून पानगाव शहरातील रस्त्याची दुरुस्ती करावी, अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बीडमध्ये गेल्या 24 तासात विविध भागांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. अंबाजोगाई परिसरातही जोरदार पाऊस झाला. मात्र या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर धायगुडा पिंपळा गावाजवळ हाय व्होल्टेज तारांचं उंचीकरणाचं काम महापालिकेकडून गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय आणि परिणामी या ठिकाणी रस्त्याचं काम न झाल्यानं महामार्गावर खड्डा तयार झालाय. या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तर काही वेळेला या महामार्गावरची वाहतूकही ठप्प असते. त्यामुळे हायवेवर असलेल्या हाय व्होल्टेज तारांचं काम महापालिकेनं तात्काळ करण्याची मागणी परिसरातील नागरिक करतात.
बीडमध्ये अंबाजोगाई केज माजलगाव तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याला खरीपाच्या पेरणीला मदत होणार आहे. अर्धा जून महिना लोटला तरी देखील पाऊस नसल्यानं बळीराजा चिंतेत होता आणि त्यानंतर या पावसामुळे काही चित्र बदलताना दिसून येत आहे. असं असलं तरी परळी तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्यानं या ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा असल्याचंच दिसून येत आहे. मार्च, एप्रिल आणि मे 2026 दरम्यान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 334 कोटी 98 लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलाय. कोकण विभागातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 209 कोटी 10 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. महिनाभरापूर्वी पेरणीसाठी तयार करून ठेवलेल्या जमिनी पावसाअभावी पुन्हा एकदा कडक झाल्यानं अनेक शेतकऱ्यांवर दुबार मशागत करण्याची वेळ आली. जून महिना संपत आला तरी पावसानं दडी मारल्यानं पेरणीचं नियोजन पूर्णतः विस्कळीत झालंय. पेरणी उशिरा झाल्यास उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत असून निसर्गाच्या या असमतोलामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांवर मोठं संकट कोसळलंय. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेलंय, तर काही घरही पाण्याच्या प्रवाहामध्ये नुकसानग्रस्त झाली आहेत. याशिवाय काही नागरिकांची गुरंही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः संविधाननगर परिसरातल्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्यासमोर उपजीविकेचं गंभीर संकट निर्माण झालंय. घरातील अत्यावश्यक वस्तू वाहून गेल्यानं प्रभावित नागरिकांनी सरकारकडे तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अहिरवाडी गावातले नुकसानग्रस्त जी काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल, काय नुकसान झालंय तुमचं? ताई, पुढे या तुम्ही. आमचं नुकसान झालं. कॅमेरा गेला आमचा. घरामध्ये काही नाही, खायचं पियाचं सगळं वाहून गेलं. बरं. घरामध्ये काहीच नाही, झोपायला जागा नाही, खायला नाही. आमचं घर भरपूर नुकसान झालं. कपडे आणले कोणते ते घालताय एक रुपयाचा मला दादा मी ते पेपर वाहून गेलं. काहीच नाही, माझा जोडगं ते माणसं उभं राहायला जागा नाही मला घरात. काहीच नाही, माझी नुसती निरंधार उभी आहे. काहीच नाही या घरात काहीच नाही. रात्या भुकेला ताणायला फिरतोय दादा. काहीच नाही. 2 दिवस झाले उपाशी आहे. पूर्ण गाव उपाशी आहे. आमचा परिसर पूर्ण उपाशी आहे. कोणाला पाणी नाही प्यायला, कोणाला अन्न नाही खायला. जे होतं ते समजा वाहून गेलं. आमच्या गावातलं काहीच राहिलं नाही. आम्हाला मदतीला आलं नाही तुम्ही? कोणीच आलं नाही. आम्हीच आहे. आम्हीच एकामेकाची मदत करतोय. याला काढतोय पाण्यातून, त्याला काढतोय. सरासरी 4 ते 5 मुलं पाण्यात बुडली होती. आम्ही त्यांना काढलं, कसं तरी काढलं. आमचा पण जीव वाचवला, त्यांचा पण. कोणी बाई प्रेग्नेंट आहे, कोणाचं 2 महिन्याचं बाळ आहे, त्यांना पण काढलं आम्ही पाण्यातून. आणि समद वाहून गेलं आमचं. समद काहीच राहिलं नाही. आम्हाला खायला सुद्धा अन्न नाही, काहीच राहिलं नाही. ग्लास पण राहिला नाही आम्हाला पाणी प्यायला. इतकं समद वाहून गेलं. बकऱ्या गिकऱ्या म्हशी समद वाहून गेलं आमचं. आणि यानंतर मात्र आता प्रशासन या नागरिकांच्या मदतीसाठी कशा पद्धतीने धावून येतं, कारण नागरिकांना आता प्रशासनाकडनं मोठ्या अपेक्षा असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. मुंबईतील अंधेरी लिंक रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्याची घटना समोर आली आणि या घटनेमुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. दरम्यान दुरुस्तीचं काम सुरू असून पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पाणी बचतीचं आवाहन केलं जात असताना लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसंच ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, कल्याण बदलापूर, कल्याण आसनगाव 4थ्या मार्गिकेचं काम लवकर मार्गी लावा, दुरांतो एक्सप्रेसला ठाणे पनवेल थांबा द्या, दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करा, या विविध मागण्या खासदार नरेश म्हस्केंनी बैठकीत केल्या. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत त्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासनही दिलेलं आहे. ठाण्याच्या घोडबंदर जकात नाक्याजवळ मध्यरात्री 2 मालवाहू वाहनांचा अपघात झालेला आहे. एक खडी वाहून नेणाऱ्या ट्रकनं केमिकल टँकरला धडक दिली. या अपघातामुळे ट्रकमधील खडी रस्त्यावर पडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेली खडी बाजूला करून रस्ता मोकळा केला. सुदैवानं या अपघातात जीवितहानी झालेली नाहीये. धाराशिवच्या कळंब शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कळंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठी धाड टाकली.
या कारवाईमध्ये जुगार खेळताना अनेकांना ताब्यात घेण्यात आलं असून एकूण 59 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचं साहित्य, अन्य 19 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी जुगार विरोधी कारवाई मानली जाते. उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांविरोधात रणशिंग फुंकलंय आणि उद्यापासून पुढचे 3 दिवस ते फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे या 6ही खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून ठिकठिकाणी मेळावे घेणार आहेत. एकीकडे एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर 3.0 ची तयारी केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी दौरा करतायत. आज ते नागपूरमध्ये जाणार आहेत, त्यामुळे फुटलेल्या खासदारांवर ते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मुंबईमध्ये आज सकाळी 9 वाजता दादर इथल्या सावरकर सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडेल. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.